नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कीर्ती सर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे. मी गणित 1 भाग 1 मधले बीजगणित वर्ग 10वा हे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. आता गणितातही तुम्ही आउट ऑफ गुण घेऊ शकता. यावर्षी होणाऱ्या म्हणजे 2026 फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पेपरसाठी गणिताच्या पेपरमध्ये फक्त मी 40 IMP क्वेश्चन देणार आणि त्यामधलेच क्वेश्चन येणार. 100% गॅरंटीने सांगतो मी. आता मी जे प्रश्न देणार आहे तुम्हाला हेच प्रश्न येणार. झालं तर थोडा फरक होईल त्याच्यामध्ये, पण जास्त फरक होणारच नाही. पूर्ण हेच प्रश्न येणार. तर आपण सुरुवात करूया या प्रश्नांसाठी. हे जे प्रश्नात पेपरमध्ये येणारे प्रश्नात फटाफट कोणताही टाईमपास न करता किंवा टाईम आपला न गमावता मी तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे आणि तुम्ही फटाफट काय करायचं, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. चला तर मग करूया सुरुवात आपल्या प्रश्नांची. पहिल्या टॉपिकपासून घेऊया आपण. मी तुम्हाला एक एक सांगणार आहे. पेज नंबर 5 वरचं गणित पेज नंबर 5 वर प्रश्न दुसरा. पेज नंबर 5 वरचं जे प्रश्न दुसरा आहे त्याच्यातलं तिसरं, 5वं आणि 7वं, तिसरं, 5वं आणि 7वं हे 3 गणित करून जायचे आहेत, जे की खूप महत्त्वाचे आहेत, पेपरमध्ये येणारे आहेत. लक्ष असू द्या. त्याचप्रमाणे आलेखाचं गणित जे आहे, आलेख पेज नंबर 8 वर या. पेज नंबर 8 वरचा प्रश्न दुसऱ्यातलं 6वं आणि 5वं हे 2 गणित महत्त्वाचे आहेत. नंतर सर्व महत्त्वाचे क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये. तर सगळ्यांनी लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. नंतर क्रेमरची पद्धत आहे. क्रेमरची पद्धत पेज नंबर 16 वर. पेज नंबर 16 वर या. पेज नंबर 16 वरचं 5वं गणित आणि 4थं गणित हे 2 गणित करून जायचे आहेत. त्यापैकी हे तिसरं गणित, याच्यामधलं ॲक्टिव्हिटीमधलं 2 मार्काचं, 1 मार्कासाठी तिसरं गणित हे येऊ शकते, लक्षात ठेवा. हे तिसरं गणित पण महत्त्वाचं आहे. 1.3 पेज नंबर पुस्तकातला आपल्या 16, नंतर 1.4 पेज नंबर 19 याच्यामधलं जे गणित आहे पहिलं आणि चौथं हे सुद्धा महत्त्वाचं गणित आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या गणिताकडे सुद्धा लक्ष असू द्या. पहिलं आणि चौथं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग पुढचा पेज नंबर 20 वरचं जे गणित आहे हे कृती पूर्ण करा. हे कृतीसुद्धा IMP आहे. पेज नंबर 20 वरची जी कृती आहे हे सुद्धा IMP आहे, लक्ष असू द्या. फटाफटा घेऊन घ्यायच्यात आपल्याला. त्याचप्रमाणे पेज नंबर 25 वर, पेज नंबर 25 वरचं 5वं गणित जे सोडवलेलं गणित आहे ते सुद्धा मोस्ट IMP आहे. ते सुद्धा मोस्ट IMP आहे 5वं गणित. त्याचप्रमाणे पेज नंबर 26 वर या. 26 कृती आयताची कृती आहे. नंतर विशालचा विमानाचं आहे. नंतर या 10 टन बॉक्सन हे आहे. म्हणजे दुसरं, 5वं आणि 6वं हे 3 गणित याच्यातले लक्षात असू द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी सर्व IMP क्वेश्चन तुम्हाला देता इथं, सर्वच्या सर्व IMP क्वेश्चन. त्यामुळे टेन्शनचं कामच नाही तुम्हाला. सर्वच्या सर्व इथं भेटून राहिलं. सर्व प्रश्न सांगत आहे मी तुम्हाला, सर्वच्या सर्वच प्रश्न सांगत आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 28, पेज नंबर 28 वरचं तिसरं गणित नंतर क्रेमरच्या पद्धतीमधलं याच्यातलं 5वं गणित. नंतर पेज नंबर 29 वर या. 29 वर आहे 5वं आणि 6वं गणित. जे गणित सांगून राहिलो तेच महत्त्वाचे आहेत, बाकीच्या इकडे लक्ष देऊ नका. सर्व महत्त्वाचे गणित मी तुमचे घेऊन घेत आहे याच्यामध्ये, या लेक्चरमध्ये सर्व महत्त्वाचे गणित. त्याच्यामुळे बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नका. एवढे करून जा फक्त, बस. एवढे करून गेले म्हणजे झालं तुमचं, टेन्शन गेलं. टेन्शन गेलं राजा, टेन्शन नको घेऊ तू.
बस मी सांगितलं ना, हे प्रश्न येतात तर हेच प्रश्न येतात, विषय संपला, बाकीचं काहीच घेणदेण नाही आपल्याला. याच्यातली ही 7 नंबरचं गणित करून जा. 7 नंबरचं गणित महत्त्वाचं आहे. ही जी ॲक्टिव्हिटी आहे हे 7 नंबरचं गणित आहे, पेज नंबर 36वरचं. पेज नंबर 36वरचं गणित करून गेले. चला ठीक आहे. नंतर हे पेज नंबर 36वरचं झालं. नंतर याच्यातलं 8वं 37वरचं 8वं आणि 11वं, हे पण 1-1 2-2 मार्क्ससाठी येऊ शकते, 8वं आणि 11वं. तर लक्ष असू द्या, 12व्या गणिताकडे थोडं लक्ष असू द्या, पण 8वं आणि 11वं खूप महत्त्वाचं आहे. नंतर नेक्स्ट सगळे महत्त्वाचे गणित मी तुम्हाला इथं करून घेत आहे, तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सूत्राचा वापर करून सोडवा. याच्या सूत्राचा वापर करून 5वं आणि 3रं हे 2 गणितं महत्त्वाचे आहेत. 5वं आणि 3रं हे गणितं तुम्हाला यायलाच पाहिजे मित्र हो. सूत्राचा वापर करून सोडवा. हे गणितं जे आहेत हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि पेज नंबर 43वरचंच जे गणित आहे सोडवलेलं 4थं, हे गणितसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, 4थं. नंतर पुढे पेज नंबर 45वरचं 3रं गणित. लक्ष असू द्या, 3रं गणित महत्त्वाचं आहे. 3रं गणित अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 46वरचं, पेज नंबर 46वरचं पहिलं गणित हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं गणित हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नंतर पेज नंबर 49वरचं वर्ग समीकरणाचे मुळाचे स्वरूप ठरवा. दुसरं गणित महत्त्वाचं आहे. याच्यातलं दुसरं गणित आणि पहिल्यातलं 3रं गणित, जे गणित सांगू ते करून जा फक्त बस. आणि दुसऱ्यातलं 3रं, याच्यावरचे 3 गणित घेतले आपण 49 पेज नंबरवरचे. नंतर पेज नंबर आहे 50 पेज नंबरवरचं जे गणित तुम्हाला करून जायचं आहे, 6वं गणित करून जायचं आहे आणि 7वं गणित करून जायचं. या दोनपैकी एक येणार. 5वं पण लक्षात असू द्या माहितीसाठी तुमच्या. चला ठीक आहे. पुढे आणि प्रत्येक आता हे जे आहेत अचूक पर्याय निवडा, हे पूर्णच्या पूर्ण वाचून जायचे आहेत तुम्हाला. हे मार्ग 4 पैकी 4 भेटलेच पाहिजे. हे काही जास्त नसतात. समजा एका टॉपिकमध्ये 10 आहे, त्याच्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका. हे आउट ऑफ आलेच पाहिजे, त्याच्यामुळे हे करूनच जायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये काही हे नका ठेवू. नंतर पहा, याच्यामध्ये दिलेलं आहे पेज नंबर 4थं गणित, पेज नंबर 54वरचं 4थं गणित. पेज नंबर 54वरचं 4थं गणित सॉल्व करायचं आहे तुम्हाला. नंतर 14वं गणित आणि 15वं गणित. 11वं सुद्धा महत्त्वाचं आहे. 11वं सुद्धा लक्षात असू द्या. नंतर पेज नंबर 61वरचं 3रं गणित, याच्यातलं 7वं गणित. अत्यंत महत्त्वाचे गणित आहेत हे सर्वच्या सर्वच. सर्व महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी काढून आणलेले आहेत, माहीत आहे का. पेज नंबर 66वरचं पहा, 10वं गणित करायचं, 6वं गणित करायचं आणि 4थं गणित करायचं. हे खूप महत्त्वाचे आहेत, खूपच महत्त्वाचे आहेत. 7वं पण एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. काही जास्त गणितं होणार राहिले. एका टॉपिकमधले 3-3 4-4 गणितं घेतले, 40 ते 50 प्रश्न भरणार. याच्यामधले मागच्या वर्षी जे आले होते ते काढून टाकायचे आहेत आपल्याला. नंतर पेज नंबर 64वरचं 4थं गणित, पेज नंबर 64वरचं 4थं गणित हे सुद्धा करून जायचं आहे. सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण इथं कव्हर करून घेणार आहोत. नंतर पेज नंबर 72वरचं यायचं 6वं आणि 7वं, 5वं आणि 6वं, 5वं आणि 6वं. त्यानंतर याच्यामधलं घ्यायचं 8वं आणि 9वं, पेज नंबर 73, पेज नंबर 73वरचं 8वं आणि 9वं.
सर्व महत्त्वाचे गणित कव्हर करून देत आहे मी तुमच्या इथं. नंतर पेज नंबर 80वरचं घ्यायचं आहे. पेज नंबर 80वरचं घ्यायचं आहे 14वं गणित. पेज नंबर 80वरचं घ्यायचं आहे 14वं गणित, 10वं गणित. नंतर पेज नंबर 79वरचं घ्यायचं आहे. पेज नंबर 79 नंबरचं घ्यायचं आहे 7 नंबर आणि 3 नंबर. आणि हे सर्वच्या सर्व वाचून जायचे तुम्हाला, कारण याच्यामधलं तर येणारच. त्याचप्रमाणे या कारगिलचं गणितसुद्धा एक महत्त्वाचं आहे. वृक्षारोपणचं आणि कारगिलचं हे दोन गणितं महत्त्वाचे आहेत. हे सुद्धा करून जायचे आहेत तुम्हाला. पेज नंबर आहे पेज नंबर 78वरचं. चला ठीक आहे. GST आलं. GST मधलं महत्त्वाचं आपल्याला घ्यायचं आहे. पहा पेज नंबर 90 मधलं जय केमिकलचं सोडवलेलं गणित आहे. हे तुम्हाला करून जायचं आहे. मोस्ट IMP आहे. सर्व महत्त्वाचे जे गणितात मी तुमची इथंच घेऊन राहिलो, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शनचं काम नाही. सर्व महत्त्वाचे गणित. नंतर पेज नंबर 94वरचं 7वं गणित. त्याचप्रमाणे पेज नंबर 93वरचं 4थं गणित आणि 6वं गणित. 4थं गणित आणि 2रं गणित. हे सगळे गणित तुम्हाला करून जायचे आहेत. आणि याच्यामधून सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष द्या, हा पहिलावाला बॉक्स, याच्यात आकडे बदलून येऊ शकतात. नंतर 3रं गणित, पहिलं आणि 3रं हे महत्त्वाचं आहे. नंतर पेज नंबर 110वरचं 6वं 9वं गणित. नंतर पेज नंबर 109वरचं 2रं आणि 6वं गणित, 2रं आणि 4थं गणित. आणि 3रं पण असू द्या. 3रं एवढं महत्त्वाचं नाही, 2रं आणि 4थं गणित. पहा नंतर संभाव्यतावरचं मी तुम्हाला गणित सांगतो कोणतं येणार. तर संभाव्यता प्रकरण लागलेलं आहे. पेज नंबर 122वर यायचं आहे. आणि 6वं आणि 4थं हे दोन गणितं करायचे आहेत. 5वं पण करून जायचं आहे. नंतर पहा पेज नंबर 127वरचं 9वं गणित. नंतर 10वं गणित. नंतर पेज नंबर 126वरचं 4थं गणित. पेज नंबर 127वरचं 9वं आणि 10वं. सर्व महत्त्वाचे गणित तुम्हाला मी सांगत देत आहे इथं, त्याच्यामुळे टेन्शनचं काम नाही. त्याच्यानंतर पेज नंबर 128वरचं 13वं गणित करून जायचं आहे. 13वं गणित करून जायचं आहे. आणि 15वं एक गणित करून जायचं आहे. नंतर पेज नंबर 168वरचं 5वं गणित. थोडासा बदल करून येऊ शकते राजा सोन्या. हेच गणित येतील रे राजा, टेन्शन बिलकुल बी घ्यायचं नाही. हेच गणित येतील. थोडासा बदल करून जरी आले तरी टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही मुळीच टेन्शन नका घेऊ. त्याच्यामुळे थोडा बदल करून आकडे जरी बदलले तरी गणिताची प्रॅक्टिस करा. जे सांगितलेले आहे ते करा बरोबर. आणि एका मार्गासाठी खालची मर्यादा, वर्गाचे मर्यादा, खालची मर्यादा, वरची मर्यादा असं विचारू शकतात. शॉर्टकटमध्ये वर्गमध्येसुद्धा विचारू शकतात. याची तयारी करून जायची आहे तुम्हाला. नंतर मध्यकाचं गणित पेज नंबर 145. पेज नंबर 145 3रं आणि 4थं गणित. हे दोन गणितं महत्त्वाचे आहेत. 3रं आणि 4थं लक्ष असू द्या. जे सांगितलं त्याच्या बाहेरचं येणार नाही. नंतर पेज नंबर 149वर या. याच्यातलं 2रं करा. नंतर 4थं करा. 2रं आणि 4थं थोडं आकडे बदलून आलं तरी लक्ष ठेवता. पण जशाच्या तसेच गणितं येण्याची शाश्वती शक्यता जास्त असते. चला त्यानंतर
पेज नंबर 152वरचं सोडवलेलं गणित आहे हिस्टोग्रामचं आयतालेख. सर्व महत्त्वाचे गणित मी इथं कव्हर करून घेत आहे तुमचे. नंतर पेज नंबर 157वरचं पहिलं गणित खूप महत्त्वाचं आहे. पहिलं गणित करून जायचं. त्याचप्रमाणे जर झालं तर तिसरं गणित करून जा. तिसरं नाही पण पहिलं गणित खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं गणित येणार, वेगळं विचारलं जाईल याच्यामध्ये. आलेख असा राहील आणि याच्यावर गणित विचारलं जाईल. म्हणजे अशा प्रकारचं गणित विचारलं जाईल, आकडे बदलून वगैरे विचारलं जाऊ शकते. नंतर बघा पेज नंबर 163वरचं दुसरं गणित करून जायचं आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे पेज नंबर 164वरचं चौथं आणि 6वं हे दोन गणितं महत्त्वाचे आहेत. चौथं आणि 6वं पेज नंबर 164 सगळं महत्त्वाचं आहे. सगळंच्या सगळं जे सांगितलं त्याच्या बाहेरचं येणार नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही. नंतर पेज नंबर 168, पेज नंबर 168मध्ये 17वं गणित करून जायचं आहे. 17वं गणित करून जायचं आहे. 16वं गणित करून जायचं आहे. नंतर पेज नंबर 167मध्ये 11वं गणित करून जायचं आहे. पेज नंबर 166 11वं गणित. सॉरी, पेज नंबर 166वरचं 6वं गणित करून जायचं आहे. चला ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे गणित सांगितले मी हे सर्वच्या सर्व महत्त्वाचे आहेत. आणि पुन्हा एकदा सांगत आहे की हे जे तुम्हाला हे जे दिसून राहिलं, काय दिसून राहिलं तुम्हाला, हे जे रिकाम्या जागा भरा हे जे प्रश्न दिसून राहिले, हे रिकाम्या जागा भरा हे जे प्रश्न दिसून राहिले हे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वाचून जायचे आहेत. कारण त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल हे काही सांगता येत नाही. आणि जे पुस्तकातल्या पुस्तकाच्या मागचेच येण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे ते वाचून जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एवढे प्रश्न जरी तुम्ही करून गेले, एवढे प्रश्न जरी करून गेले आणि तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर तुम्हाला आउट ऑफ पेपर जाणार आहे 40 पैकी 40. तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. थोड्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आणि मी सांगितलेले एवढे गणित जरी करून गेले तरी पूर्ण 40 पैकी बॉन्ड पेपरवर लिहून देतो राजे. याच्यावरच गणित जास्तीत जास्त आकडे बदलून येणार, याच्या बाहेरचं गणित येणार नाही. एवढेच गणित करून जा. याच्यामधले पण जे मागच्या वेळेस जे जे सप्लीच्या पेपरमध्ये जे विचारले ते कट करा गणित. आणि राहिले काय 10-15 गणित ते कट होतात आणि राहिल्या 40 गणित राहतात. आणि हे 40 गणित जर तुम्ही केले तर तुमचा पूर्ण पेपर आउट ऑफ जाणार आहे. बस याच्या पलीकडे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. मी तुम्हाला पूर्ण पेपरची एक प्रकारचे पूर्ण IMP देऊन दिले 40 प्रश्न. आणि याच्या बाहेरचा येणार नाही. आकडे बदलले तर बदलले, काही प्रश्नामध्ये आकडे बदलून येतील, नाही तर याच्या बाहेरचा प्रश्न येतच नाही. पहा तुम्ही जर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर्स केलं आणि मला उद्यापर्यंत जर चांगले शेअर्स भेटले मला आणि चांगल्या प्रकारे जर मला जर असं माहीत पडलं की विद्यार्थी शेअर्स करू राहिले तर मी नक्की, आणि जास्तीत जास्त जर लाईक जर आले, अपेक्षा या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक येतील. आणि एवढे जर लाईक जर आले, तुम्ही जर 1K जर लाईक आणले या व्हिडिओला, 1K जर लाईक आणले तर मी अत्यंत महत्त्वाचे आणि IMP क्वेश्चन भाग 2चे पण तुमच्यासाठी आणणार आहे. चला तर मग मी जास्त वेळ न घेता इथेच लेक्चर माझं संपवतो. आणि हे प्रश्न तुम्ही महत्त्वाचे करा, माझ्या भरोशावर जा, एवढेच करून जा, बस टेन्शन घेऊ नका.